चरणसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति साखरेवंशख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदा हरिविठोर ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरि आत्मा त्वं गिरियामते सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारस्तु पदो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं त्वद्यात्रया सर्वगता हता ते स्तुत्यानया वाक्परता हता ते ध्यानेन चेतः परता हता ते क्षन्तव्यमेतत्त्रयमेव शम्भो त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुधं त्रिजन्मपापसंहारमेकबिल्वं शिवार्पणम्। श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ महोत्सव श्री संत माधवबुवा संस्थान हर्सद सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून सर्व बालवृद्ध माता बहिणीच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा श्रावण मासाच्या निमित्ताने श्री संत माधवबुवा शेंबाळे यांच्या या सुंदर सभामंडपामध्ये आयोजित केलेला आहे। शिवकथा आपण श्रवण करत आहोत। काल रुद्रसंहितेचा पहिला भाग म्हणजे सृष्टीखंड आपण पूर्ण केला। आज त्याच रुद्रसंहितेतील दुसऱ्या खंडाची सुरुवात आहे, म्हणजे सतीखंड ज्याला म्हणतात। या सतीखंडामध्ये विशेषतः सतीचं चरित्र आलेलं आहे, पार्वती मातेचं। आता आपल्याकडं सती आणि पार्वती हे दोन्ही एकच जरी असल्या तरी पण थोडा फरक आहे त्याच्यामध्ये। दक्ष प्रजापतीच्या पोटी जिनं जन्म घेतलेला आहे ती सती आहे, आणि हिमालय राजाच्या पोटी जिनं जन्म घेतलेला आहे ती पार्वती आहे। जरी ती एकच असली तरी दोन वेळेस तिने जन्म घेतला आणि दोन वेळेस महादेवाबरोबर लग्न लावून घेतलं। तर अशा प्रकारे त्या सतीचं चरित्र या भागामध्ये आपल्याला विशेषतः ऐकायला मिळतं। आणि त्यासाठी मग महादेवाची लग्नाची तयारी करून घेणे, महादेवाला लग्नाला तयार करणे, त्याचप्रमाणे सतीचा जन्म होणे, जन्म झाल्याच्या नंतर त्या सतीने केलेली तपश्चर्या, त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने सतीबरोबर केलेला विवाह, या सर्व कथा आपल्याला या सतीखंडामध्ये ऐकायला मिळतात। त्याची आज आपण सुरुवात करतो आहोत। तर नारद मुनीने ब्रह्मदेवाला हाच प्रश्न या ठिकाणी विचारला की महादेवाचं आत्तापर्यंत सृष्टी कशी उत्पन्न झाली ते तुम्ही आम्हाला सांगितलं, पण त्याचबरोबर महादेवाचं जे दुसरंही काही चरित्र आहे ते सर्वच्या सर्व चरित्र आपण मला सांगावं। जसं दक्ष पत्नीच्या गर्भामधून सतीचा जन्म होणे, महादेवाचा विवाहाबद्दल विचार निर्माण होणे, आणि दक्ष प्रजापतीच्या रोषामुळे, नाराजीमुळे सतीचं दक्ष यज्ञामध्ये आत्मदहन करून घेणे, या सर्वच्या सर्व गोष्टी आपण मला सांगाव्यात अशा प्रकारची विनंती नारद मुनीने आपल्या पित्याकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे केली असता ब्रह्मदेवाने त्यांना सांगायला सुरुवात केली की
या सतीचं आणि भगवान शंकराचं जे परमचरित्र आहे, दिव्य चरित्र आहे, ते अतिशय गुपित अशा प्रकारचं आहे, रहस्यमय आहे. पण ते सुद्धा चरित्र माझ्याकडून तुम्ही श्रवण करा असं नारद मुनीला ब्रह्मदेव सांगतात. कारण ते भगवान शंकर म्हणजे कसे आहेत की निराकार आहेत, शक्तिरहित आहेत, चिन्मय आहेत, सत आहेत, असतही आहेत, असत असताहून विलक्षण अशा प्रकारचं स्वरूप त्यांचं आहे. तर अशा प्रकारच्या त्या भगवान शंकराच्या स्वरूपापासूनच पुढे त्याच्या उजव्या अंगापासून भगवान विष्णूची निर्मिती झाली, डाव्या अंगापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि त्याच ब्रह्मदेवाच्या कपाळापासून पुन्हा एकदा त्याच भगवान शंकराने रुद्र या रूपाने, शंकर या रूपाने अवतार धारण केला. अशा प्रकारची ही कथा आपण पूर्वी ऐकलेलीच आहे. तर या भगवान शंकराच्या इच्छेनुसारच ब्रह्मदेवापासून सर्व सृष्टीची उत्पत्ती व्हायला लागली. अनेक ऋषी, अनेक या सृष्टीतले तत्त्व ब्रह्मदेवापासून उत्पन्न व्हायला लागले असं आपण काल ऐकलं. ब्रह्मदेवाच्या उजव्या छातीपासून धर्म, पाठीमागून अधर्म, खालच्या ओठापासून लोभ निर्माण झाला, सावलीपासून कर्दम ऋषी झाले, वाणीपासून सरस्वती झाली. अशा प्रकारे अनेक सृष्टी ब्रह्मदेवापासून निर्माण व्हायला लागली. त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या शरीरापासूनच एक स्त्री उत्पन्न झाली, अतिशय सुंदर अशा प्रकारची, आणि त्या स्त्रीचं नाव संध्या अशा प्रकारे ठेवण्यात आलं. संध्या ही अतिशय दिसायला सुंदर आहे आणि तिला पाहिल्याबरोबर भगवान ब्रह्मदेवाच्या मनातही कामभावना निर्माण झाली. आणि त्यावेळेस त्या संध्येला असं वाटलं की ज्या शरीराकडे पाहून त्यांच्या मनामध्ये कामभावना निर्माण झाली ते शरीर आपण जाळून भस्म करावं, ते शिल्लक ठेवू नये, असं त्या संध्येच्या मनामध्ये विचार निर्माण झाला. आणि पुढे त्याच ब्रह्मदेवापासून एक पुरुष निर्माण झाला असं वर्णन आहे. तो पुरुष म्हणजेच प्रत्यक्ष कामदेव, प्रत्यक्ष मदन, त्याची निर्मिती झाली. अतिशय सुंदर पुरुष, तशा प्रकारचा तेवढा सुंदर जगामध्ये दुसरा कोणीही पुरुष नाही. मदनासारखा सुंदर असं म्हणतात की मदन मोहन, मदनाचा पुतळा. हे मदन हे सगळ्या पुरुषामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा पुरुष ब्रह्मदेवापासून निर्माण झाला. माणसाच्या शरीरामध्ये त्याची उंची किती असावी, त्याची जाडी किती असावी, त्याच्या पायाचे आकार कसे असावेत, नखाचे आकार कसे असावेत, बोटं किती लांब असावेत, ते कोण्या आकाराचे असावेत, त्याच्या फेंड्र्या कशा असाव्यात, मांडी कशी असावी, कंबर कशी असावी, पोट कसं असावं, छाती कशी असावी, या सगळ्याचं जे शास्त्रशुद्ध प्रमाण आहे त्या सगळ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला पुरुष म्हणजे कोण? कामदेव. कोण्याच गोष्टीची उणीव त्याच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. नाहीतर आपल्याकडं एक आहे ते एक नाही असं बघायला मिळते. मी नेहमी सांगत असतो, पाय धड हात म्हणायला जावा तर हाताचे बोटं धड राहणार, हाताचे बोटं बरे हात म्हणायला जावा तर पाय रानावरल्या पिढ्यावनी राहतात, बोटं खुरप्याच्या मुठीवनी राहतात, दात हेंगड्याच्या मेंगडे राहतात, नाक नीट आहे म्हणायला जावं तर डोळे नीट राहणार, डोळे नीट आहे म्हणायला जावं तर कानं नीट राहणार, कानं नीट आहे म्हणायला जावं तर अजून काहीतरी बिघडले राहते. कुठं ना कुठं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये कमीपणा असतोच. सर्वांगाने परिपूर्ण असा जगामध्ये कोणीही पुरुष बघायला मिळत नाही. सर्वांग सुंदर, आता ते विश्वसुंदरी वगैरे ते निवडून काढतात की नाही, ते अशा सगळ्या बाबतीत त्याची परीक्षा करतात. त्याची बुद्धी तेवढी तीक्ष्ण असली पाहिजे, तो हुशारही तेवढाच असला पाहिजे, ज्ञानही त्याला तेवढंच असलं पाहिजे, म्हणजे पूर्ण माहिती त्याला असली पाहिजे. कोणताही प्रश्न विचारल्याबरोबर उत्तर द्यायला त्याला किती वेळ लागतो याच्यावरून त्याचं ते सौंदर्य ठरविलं जातं. त्याच्या शरीराचा आकार, नुसत्या शरीराचं सौंदर्य बघितलं जात नाही, तर त्याचं सर्व एकूण त्याच्या केसापासून नखापासून त्याच्या सौंदर्याची परीक्षा केल्या जाते. आणि सगळ्या बाबतीत ज्यावेळेस ते सुंदर ठरतो
त्याला विश्वसुंदरी असं म्हणतात. तर अशा प्रकारे संपूर्ण विश्वामध्ये सुंदर पुरुष जर कोणी असेल तर तो कामदेव आहे. तो कामदेव निर्माण झाला आणि त्या कामदेवाने ब्रह्मदेवाच्या समोर हात जोडले आणि प्रार्थना केली की हे पिताश्री, मला जे तुम्ही निर्माण केलेलं आहे त्याचं काय कारण आहे, माझ्यासाठी काय काम आहे आणि माझं नाव काय आहे तेही सांगा. कोण्या नावाने मला हाक मारावी, मला नावही द्या आणि माझं कामही सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं की हे भद्रपुरुषा, तू सर्व पुरुषांना आणि स्त्रियांना मोहित करणे एवढंच तुझं काम आहे. सगळ्या जगातल्या स्त्री पुरुषांना मोहित करणे एवढंच तुझं काम आहे. तुझ्या हातामध्ये एक धनुष्य असेल आणि ते धनुष्य फुलाचं बनवलेलं असेल आणि त्या फुलाच्या धनुष्याने तू बाण मारायचे आहेत. 5 बाण आहेत तुझ्याजवळ, फक्त 5 बाण, आणि त्या पंचबाणाच्या योगाने तू पुढच्याला घायाळ करायचा आहे. अशा प्रकारे त्याला काम सांगितलं, एवढंच तुझं काम आहे. आणि तुझ्यासाठी जे योग्य अशा प्रकारचं नाव आहे ते नाव हे माझे जे पुत्र आहेत हे वसिष्ठ, मरीची, अंगिरा, पुलस्त्य, पुलह वगैरे हे तुझं नाव सांगतील. अशा प्रकारे एवढं सांगून ब्रह्मदेव त्या ठिकाणाहून अंतर्धान झाले. आणि मग हे सगळे ब्रह्मदेवाचे पुत्र त्याच्या भोवती गोळा झाले. त्यांनाही नवल वाटायला लागलं की हा किती सुंदर आहे, सर्वांग याचं किती अगदी मनाला मोह निर्माण करणार आहे. पाहिलं ते अंग याचं असं आहे की ज्याच्याकडं पाहतच राहावं असं वाटतं. एवढा सुंदर पुरुष आपण कधी पाहिला नाही. अशा प्रकारे सर्वांना मोहित करणारा, मनाचं मंथन करणारा हा असल्यामुळे याला मन्मथ असं नाव द्यावं असं त्या लोकांचं ठरलं. सगळ्यांच्या मनाला हा काय करतो, मथन करतो. सगळ्याचे मन आपल्याकडे खेचून घेतो, आपल्यापासून त्या मनाला दुसरीकडे जाऊच देत नाही. म्हणून याचं नाव काय ठेवायचं आहे, मन्मथ ठेवायचं आहे. आणि हा कामरूप असल्यामुळे याचं नावही काम असंच असावं. एक मन्मथ हे याचं पहिलं नाव, दुसरं नाव याचं काम. काम हे याचं दुसरं नाव आहे, कारण सगळ्यांच्या मनामध्ये हा काम निर्माण करतो. वासना, कामरूपी वासना निर्माण करतो आणि म्हणून याला काम असंही म्हणावं. त्याच्यानंतर याचं तिसरं एक नाव असेल ते म्हणजे मदन. मदन हे नाव याचं ठेवण्याचं कारण असं की हा लोकांना मदमत्त बनवणारा आहे, मदमस्त बनवणारा आहे. लोकांना एक प्रकारची नशा, मदमस्त होणे म्हणजे काय होणे, एक प्रकारची नशा त्याच्या अंगामध्ये शिरणे. हा काम ज्याच्या अंगामध्ये शिरतो त्याच्या अंगामध्ये एक प्रकारची काय चढते, नशा चढते. त्या काम अंगामध्ये शिरलेल्या माणसाला काहीच कळत नाही, सुधरत नाही, दिसत नाही. जसं नशा आलेल्या माणसाला काही सुधरते काय, काही कळते काय, काहीच कळणार महाराज. मगर मस्त झाला म्हणतात. हां, मगर मस्त झाला, मदमस्त झाला. नशा आलेल्या माणसाला जसं काही सुधरत नाही तसं याही माणसाला काही सुधरत नाही. ते असं सांगतात की एक दारू पिलेला माणूस असं रस्त्यानं आपल्या गावाकडे येऊ लागला. गावाकडे येता येता त्याला ते रस्ताही कळाला नाही, रस्ता सोडून देऊन आपण दुसरीकडे चाललो हेही त्याला समजलं नाही. मग तो रस्ता सोडून देऊनच दुसरीकडेच चालला. जाता जाता एका झाडाच्या समोर गेला. ते झाडच आलं त्याच्या पुढे. त्याला असं वाटलं रस्त्यात झाड कसं काय आलं, की त्या झाडालाच म्हणाले सरक. त्या झाडाला म्हणाले वाटत यालाच मजा, मी कोण आहो माहीत नाही तुला, सरक. त्या झाडाला म्हणाले. आता झाड सरकत हे सरक म्हणल्या, सरकतोस की लातच घालील बघ म्हणलं. आता झाड हे बी नाही ते बी नाही, त्याला लात घातलास काय काही केलास. आणि ते झाड सरकना गेलं. त्यावेळेस त्या पिणाऱ्या माणसानं काय केलं, त्या झाडाला लातच घातली महाराज. अशी जेवढी ताकद होती तेवढी ताकद लावून लात घातली.
आता झाडाला तर काही फरक पडला नाही, झाड काही इंचभरही जागेवरून हल्लं नाही, पण हेच उलटून पडलं. असं मागं उलटून पडलं. थोड्या वेळानं उठून उभं टाकलं तर त्याचं तोंड तिकडं झालं. झाड त्याच्या पाठीमागं, तोंड झालं तिकडं. मग आता उठून उभं टाकल्यावर झाड काही दिसना गेलं त्याला. म्हणलं आता कसा सरकला, आता सरकला गेला. ते असं ते पिणाऱ्या माणसाला जसं एक प्रकारची नशा असते, त्याला जसं काही सुधरत नाही, कळत नाही, त्याप्रमाणे या मदनाने मस्त झालेल्या माणसालाही काही सुधरत नाही. म्हणून याचं नाव एक मदन असावं. अशा प्रकारे हे मदन हे तिसरं नाव त्याचं ठेवण्यात आलं. कामासक्त झालेल्या माणसालाही काही कळना म्हणून असं वर्णन आहे एका ठिकाणी. दिवा पश्यती नो लोको काको नक्तम न पश्यती अपूर्व कोपी कामांधो दिवा नक्तम न पश्यती. घुबडाला दिवसा दिसत नाही. घुबडाला दिवसा दिसते काय? दिसत नाही. दिवा पश्यती नो लोको, न उलुकः दिवा पश्यती, म्हणजे उलूक म्हणजे घुबड, तो दिवसा पाहत नाही, पाहू शकत नाही. आणि काको नक्तम न पश्यती, काक म्हणजे कावळा, नक्तम म्हणजे रात्रीच्याला, न पश्यती म्हणजे पाहत नाही. कावळा रात्रीच्याला पाहत नाही. कावळ्याला रात्री काही दिसत नाही. दिवसा घुबडाला दिसना आणि रात्री कावळ्याला दिसना. पण कामांध झालेला पुरुष असा असतो की त्याला दिवसाही दिसना आणि रात्रीही दिसना. विषयासक्त झालेला, स्त्री लंपट असलेला, त्या स्त्री लंपट पुरुषाला दिवसही कळना आणि रात्रीही कळना. अशा प्रकारे तो एक प्रकारच्या नशेमध्ये असतो, मदमस्त बनलेला असतो. आणि असं मदमस्त त्याला कोणं केलं तर त्या मदनाने केलं, कामाने केलं. आणि म्हणून त्या कामाचं एक नाव मदन असं ठेवण्यात आलं. किती नावं झाली त्याला आता? पहिलं नाव मन्मथ, दुसरं नाव काम, तिसरं नाव मदन, आणि चौथं एक नाव अजून ठेवण्यात आलं. ते नाव आहे कंदर्प. कंदर्प म्हणजे दर्प, दर्पवान असलेला तो कंदर्प. म्हणजे एक प्रकारचं ते मगरुरी म्हणतात की नाही, अशा प्रकारची मस्ती त्याच्या अंगामध्ये असते, म्हणून दर्प त्याच्या अंगामध्ये असतो, म्हणून त्याला कंदर्प असंही नाव देण्यात आलेलं आहे. तर अशा अनेक प्रकारचे नावं त्याला त्या सगळ्या ऋषीमुनींनी मिळून दिलेले आहेत. आणि त्यावेळेस त्या कंदर्पाला, त्या मदनाला एक सुंदर अशा प्रकारची स्त्री पत्नी म्हणून देण्यात आली. आणि ती सुंदर अशा प्रकारची एक कन्या कोणाची होती तर ती दक्ष प्रजापतीची होती. दक्ष प्रजापतीच्या घामापासून तिची उत्पत्ती झालेली होती असं वर्णन आहे. आणि त्या दक्ष प्रजापतीच्या कन्येचं नाव होतं रती. ती रती नावाची अतिशय सुंदर असलेली कन्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार कोणाला देण्यात आली? त्या मदनाला देण्यात आली. आणि अशा प्रकारे मदन आणि ते रती हे दोघांचाही विवाह झालेला आहे. आणि ते खूप दोघंही जण अतिशय सुंदर अशा प्रकारे शोभायला लागले. नवरीला शोभणारा नवरदेव आणि नवरदेवाला शोभणारी नवरी, अशा प्रकारचा सुंदर जोडा त्या ठिकाणी जमलेला आहे. त्यानंतर ह्या मदनाची उत्पत्ती, रतीची उत्पत्ती आणि मदनाचं नामकरण आणि मदनाचा विवाह इथपर्यंतची ही मदनाची कथा ब्रह्मदेवाने सांगितल्याच्या नंतर नारद मुनीने पुन्हा विचारलं की म्हणले, हे ब्रह्मदेवा, ज्यावेळेस हे मदन त्याचं नाव ठेवण्यात आलं, रतीबरोबर त्याचा विवाह झाला, तो आपल्या घरी संसार करायला निघून गेला, सगळे ऋषीमुनीही जिकडं तिकडं निघून गेले, तुम्हीसुद्धा त्या ठिकाणाहून अंतर्धान झालात,
त्याच्यानंतर त्या ठिकाणी जी कन्या उत्पन्न झाली होती तुमच्यापासून, ज्या कन्येचं नाव होतं संध्या, त्या संध्येचं काय झालं? नारदाने अशा प्रकारचा प्रश्न ब्रह्मदेवाला विचारला. संध्येचं काय केलं? संध्या कुठे गेली? तर त्यावेळेस ब्रह्मदेवानेच तिला सांगितलं की हे संध्या, तुला कामवासनेबद्दलचा एक प्रकारचा तिरस्कार तुझ्या अंतःकरणामध्ये आहे आणि त्याचबरोबर तपश्चर्या करण्याची तुझी इच्छा आहे आणि तू आपल्या या शरीराला अग्नीमध्ये दहन करण्याची इच्छासुद्धा प्रगट केलेली आहे. तर ह्या तुझ्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्याकरता म्हणून तुला जाऊन तपश्चर्या करावी लागेल, असं त्या संध्येला सांगण्यात आलं. आणि मग ती संध्या चंद्रभाग नावाच्या पर्वतावर आली की ज्या ठिकाणाहून चंद्रभागा नदी प्रगट झालेली आहे. त्या चंद्रभाग पर्वतावर एक अतिशय सुंदर सरोवर होतं, तलाव होता आणि त्या तलावाच्या काठावरती येऊन तपश्चर्या करण्याकरता बसलेली आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं ते तलाव आहे. त्यात कमळं फुललेली आहेत. कमळाची शोभा त्या तलावामध्ये, त्या तलावामुळे कमळाची शोभा का कमळामुळे तलावाची शोभा काही कळायला तयार नाही. मयूर पक्षी जिकडं तिकडं असे फिरत आहेत. अनेक प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी फुलाफळांनी बहारलेले आहेत. असे हे सुंदर अशा प्रकारचं ते सरोवर पाहिलं आणि त्या ठिकाणी ती संध्या सरोवराच्या काठावर एकटी बसलेली आहे. आणि त्यावेळेसच ब्रह्मदेवाला चिंता निर्माण झाली. ब्रह्मदेवाने वसिष्ठ ऋषींना सांगितलं की तुम्ही त्या संध्येच्या जवळ जा आणि त्या संध्येला तपश्चर्या कशी करावी त्याची माहिती सांगा. कारण तिला माहिती नाही तपश्चर्या कशी करावी लागते, कोणत्या नामाचा जप करावा लागतो, बाकीचे इतर काय नियम सांभाळावे लागतात, या कोण्याही गोष्टीचं ज्ञान त्या संध्येला नाही. आणि म्हणून तुम्ही जाऊन तिथं त्या संध्येला ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान द्या. अशा प्रकारची माहिती ब्रह्मदेवाने वसिष्ठ ऋषीला सांगितली. सावकार, झोपू नका, असं थाट बसा मजासारखं म्हणताना झोप येईना. असं कुबड काढून बसलं की झोप येते, सरळ बसलं की झोप येईना. तर वसिष्ठ ऋषी ब्रह्मचारी एका ब्राह्मण कुमाराचं रूप धारण करून त्या संध्येच्या जवळ गेले आणि संध्येला विचारायला लागले की बाबा तू कोण आहेस, इथं का आलीस, इथं येण्याचा काय उद्देश आहे, तू एकटीच आहेस या ठिकाणी. तर त्यावेळेस त्या संध्येनं सांगितलं की हे पहा, म्हणले तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, पण या ठिकाणी मी तपश्चर्या करण्याकरता म्हणून आलेली आहे आणि तपश्चर्या करून मला एक सिद्धी मिळवायची आहे, एक फळ मला मिळवायचं आहे. ते कोणतं फळ आहे? तर इथून पुढे जन्माला आलेल्या प्राण्याच्या मनामध्ये जन्मल्याबरोबरच कामवासना निर्माण होऊ नये, काही कालावधीमध्ये जावा आणि नंतर एक अवस्था त्याला प्राप्त व्हावी आणि त्या अवस्थेमध्येच तेवढ्या पुरता काम त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा, एवढी अशी मागणी मला त्या देवाकडून करायची आहे. आता बघा ना, माझा जन्म ब्रह्मदेवाच्या पोटी झाला आणि जन्मल्याबरोबरच माझ्याकडे कामवासनेनं पाहायला लागले आणि म्हणून या कामवासनेचा मला असा तिरस्कार आला आहे. असा अनिर्बंध काम नको आहे. कामाला काहीतरी काय असावं, बंधन असावं. आणि म्हणून त्या कामाला बंधन घालण्याकरता म्हणून एका विशिष्ट अशा प्रकारच्या वयाचं बंधन त्या कामाला निर्माण व्हावं आणि म्हणून मी तपश्चर्या करत आहे, असं तिनं सांगितलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर सांगितलं की माझ्याकडे जर कोणी पुरुष वाकड्या नजरेनं पाहत असेल ना, तर तो त्याच क्षणी पुरुषत्वहीन व्हावा, म्हणजे पुरुषत्वरहित व्हावा, नपुसकतेला प्राप्त व्हावा, अशा प्रकारचं एक वरदान मला मिळवायचं आहे. म्हणून मी माझ्या पतीशी एकनिष्ठ असावी, पतीशी एकरूप असावी मी, आणि माझ्याकडेही कोण्या पुरुषाने वाईट नजरेनं पाहू नये. जर कोणी पाहिल तर तो तात्काळ नपुसकतेला प्राप्त व्हावा, अशा प्रकारचं ही वरदान मला त्या देवाकडून मागून घ्यायचं आहे.
पण ती तपश्चर्या कशी करावी याचं ज्ञान मला नाही, काय साधना करावी लागते त्याचं ज्ञान मला नाही, नियम कोणते पाळावे लागतात त्याचं ज्ञान मला नाही. त्यावेळेस वशिष्ठ ऋषीने सांगितलं की हे बघ म्हणले, चिंता करण्याचं काही कारण नाही, आणि माझ्याकडून जर तुला त्या गोष्टीचं ज्ञान ऐकण्याची इच्छा असेल तर मी तुला ते ज्ञान देऊ शकतो, सांगू शकतो. जबरदस्ती नाही, माझ्याकडून ते ज्ञान तू ऐकायलाच पाहिजे अशी बळजबरी नाही. तुझी जर इच्छा असेल ऐकण्याची तर मी तुला सांगू शकतो. बळजबरी सांगितलेलं कोणी ऐकत नाही. ऐकणाऱ्याची इच्छा पाहिजे तर माणसं ऐकतात. उगाच बळजबरी मी सांगतो म्हणल्यानं कसं काय कोण ऐकत. बसस्टँडमध्ये एस टी घोषणा झाली, एस टी टायमाला लागली नाही, आली इकून तिकून गाडी तर पहिलं भरूनच आली, आणि इथंही गर्दी एवढी जमली होती की बस विचारता सोय नाही. पाय ठेवायला त्या एस टीमध्ये जागा नाही. बाहेर 2 गाड्याचे माणसं उभे हात, आणि अशा धाडपडीमध्ये संघ बायको हाय, 2-3 लेकरं हात, पसारा हाय, असं सगळा पसारा, खाट पसारा घेऊन त्याला ते गाडी पकडायची, गाडीमध्ये सीट पकडायची. आणि त्या माणसाजवळ जाऊन माझ्यासारखा एक महाराज म्हणू लागला, इकडे या, तुम्हाला तुकाराम महाराजचा अभंग सांगतो. ते म्हणजे तुझ्या कानसुड्या धरून का धरून ही अभंग सांगायची वेळ आहे. जर मला मदतच करायची असेल तर या गाडीमध्ये सीट धरून दे की मला, म्हणजे हे लेकरं बाळ या गाडीमध्ये चढवून दे, सामान मला वरी चढवून दे. हे ते अभंग सांगायची टाईम आहे काय? म्हणून बळजबरी कोणाला सांगायला गेल्यानं कोणी ऐकणार नाही. बळजबरी सांगून जमत नाही. ऐकणाऱ्याची इच्छा पाहिजे. इच्छा असेल तरच त्या ठिकाणी प्रवेश होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे, मुक्ताफळ असे परी मुख नसे. जसं एखादं मुक्ताफळ म्हणजे मोत्याला काय म्हणतात? मुक्ताफळ म्हणतात. राजहंसा चारा मुक्ताफळी. राजहंस कशाचा चारा खातो? मोत्याचा चारा खातो. मोती पसतात राजहंसाच्या पोटात. मोती कसे तयार होतात माहीत आहे? मोती तयार होण्याकरता समुद्रामध्ये शिंपले असतात की नाही, शिंपले, त्या शिंपल्याचीच एक जात आहे. त्या शिंपल्याच्या पोटामध्ये ते शिंपला वयस्कर झाला म्हणजे तारुण्यात आला की त्याच्या पोटामध्ये मोती तयार होतात. बरेचसे आता नवीन पोरं ते मोत्याची शेती करायला, म्हणजे आपल्या शेतामध्ये एक भला मोठा हौद तयार करायचा, त्याच्यामध्ये ते शिंपले आणून टाकायचे, आणि ते शिंपले हळूहळू मोठे होतात. त्याला काही खत घालावं लागणार, आता पाणी तर हौदभर पाणी असावं एवढंच बस, त्याला दुसरं काही लागणार. आणि मग त्या शिंपल्यामधून ते मोठे झाले शिंपले की त्याच्यामध्ये असं उकलल्याबरोबर त्याच्यातून मोती येतात बाहेर. खूप सुंदर. हे सगळे बाया जे घालतात की नाही, डुप्लिकेट सगळे हे कुठं कोण्या कारखान्यात तयार करतात देव जाणे. पण त्या शिंपल्यामध्ये तयार होणारे जे मोती राहतात ते गोल असे राहतात, गोल राहतात, निळे राहतात, पिवळे राहतात, रंगीबेरंगी रंगाचे राहतात. अतिशय सुंदर महाराज. ते एक रत्नच म्हणलेलं आहे मोत्याला. आणि ते मोती राजहंसानं जर खाले तर राजहंसाला ते पचल्या जातात, जिरून जातात त्याच्या पोटात, कारण ते पाण्यापासूनच तयार होतात. आणि तेही पाणी कोण्या पाण्यापासून तयार होतात म्हणा? ते शिंपले असे उघडे राहतात अगोदर. ते शिंपले असे उघडे होतात, आणि ते शिंपले उघडे झाल्याच्या नंतर स्वाती नक्षत्रातलं पाणी त्या शिंपल्यामध्ये पडावं लागते. थेंब, स्वाती नक्षत्रातला थेंब त्या शिंपल्यामध्ये पडला की ते थेंब पडल्याबरोबर ते असं मिटून जाते ते. आणि मिटून गेलं की त्याच्यामध्ये त्या थेंबाचा काय तयार होतो? मोती तयार होतो. म्हणजे पाण्यापासून तयार झालेला तो मोती. आणि म्हणून ते राजहंसाच्या पोटात गेल्यावर पुन्हा एकदा त्याचं काय होते? पाणी होते. एखादा मोती आहे, पण त्या मोत्याला जर छिद्र नसेल, सुराख नसेल, तर ते मोती नाकामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा कानामध्ये घालता येते का? मुक्ताफळ असे परी मुख नसे.
मोती आहे पण त्याला काय नाही, मुख नाही, म्हणजे ते छिद्र नाही, सुराख नाही. मग आता अशा प्रकारचा मोती काय करा? मोती आहे हो, खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याला ते मधी ओवायला सुराख नसल्यामुळे त्या मोत्याला हार तयार करता करता बाजूलाच काढावा लागतो. त्या हारामध्ये त्याला घालता येत नाही. त्याप्रमाणे एखादा माणूस कितीही चांगला जरी असला, मोत्यासारखा असला, सुंदर असला, स्वभाव चांगला, सगळं चांगलं, पण त्याला जर ऐकण्याची इच्छा नाही, ऐकण्याची इच्छा नाही म्हणजे ते सुराख नाही, त्याला मोती आहे ते, पण काय नाही त्याला, ते छिद्र नाही त्याला. मग हार बनविताना त्या माणसाला बाजूला काढायचं. बापू तुला ऐकण्याची इच्छा नाही ना, ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही बाजूला राहा, खूप चांगले आहो, सज्जन आहो, मोत्यासारखे आहो, पण तुम्हाला ऐकण्याची इच्छा नाही आणि म्हणून तुम्हाला या मोत्याच्या हारामध्ये जागा मिळणार नाही. म्हणून ऐकण्याची सुद्धा इच्छा असावी लागते. तसं या संध्येला विचारलं त्या वसिष्ठ महाराजांनी की बाबा तुला ऐकण्याची जर इच्छा असेल तर मी तुला सांगतो, जर ऐकण्याची इच्छा नसेल तर माझ्याजवळचं ते ज्ञान काही असं फुकट वाटायला म्हणून आणलेलं नाही, निदान ऐकण्याची इच्छा तर असावं. आणि त्यावेळेस मग त्या संध्येनं सांगितलं की बाबा म्हणले जर तुमच्यासारखा एखादा महात्मा मला ते ज्ञान सांगायला तयार असेल तर मग माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे? ठीक आहे म्हणले, सांगा, मग तपश्चर्या कशी करावी ते सांगा. आणि त्यावेळेस वसिष्ठ महाराजांनी तिला त्या पूजेचा सर्व प्रकार सांगितला, उपासनेचा सर्व प्रकार सांगितला आणि सांगितलं की हे शुभानने सर्व देवतांच्यामध्ये फक्त भगवान शंकर सर्वश्रेष्ठ आहेत, महादेव सगळ्यात श्रेष्ठ आहेत, महादेवापासून सर्व देवांची निर्मिती आहे आणि म्हणून उपासना करण्याकरता, भक्ती करण्याकरता योग्य देवता जर कोणी असेल तर त्याचं नाव आहे महादेव आहे. महादेवच उपासना करण्याच्या योग्यतेचे आहे आणि म्हणून तू काय कर, महादेवाचीच आराधना कर, दुसऱ्या कोण्याही देवाच्या नादी लागू नको, महादेवाची आराधना कर. कारण त्या महादेवाच्याच अंगामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देण्याचं सामर्थ्य आहे. त्याच महादेवाच्या अंगामध्ये सृष्टीला निर्माण करणे, पालन करणे, संहार करणे, ह्या तिन्ही गोष्टी त्याच्या अंगामध्ये शक्ती आहे. एवढंच नाही तर या सृष्टीचा तिरोभाव करणे आणि एखाद्या भक्ताला मोक्ष देणे, याही सर्व गोष्टी त्या महादेवाच्या हातामध्ये आहेत आणि म्हणून महादेवाशिवाय दुसरा कोणी आराध्य दैवत असू शकत नाही. त्याची तू उपासना कर. आणि कशा प्रकारे करायची तेही सांगतो तुला. तर त्याचं एक मंत्र मी तुला सांगतो आणि तो मंत्र आहे ओम नमः शंकराय ओम. अशा प्रकार थोडा वेगळा मंत्र आहे. आपण नेहमी जे म्हणतो ते कसं आहे, ओम नमः शिवाय असं आपण म्हणतो, पण हे इथला मंत्र थोडासा वेगळा आहे. त्या संध्येला सांगितलेला हा मंत्र आहे ओम नमः शंकराय ओम, ओम नमः शंकराय ओम, ओम नमः शंकराय ओम. तर 1 2 3 4 5 6 7 8 अक्षराचा हा मंत्र आहे आणि या 8 अक्षरी मंत्राचा तो मौन धारण करून जप करायचा. म्हणजे हे मंत्र जपत असताना कोणालाही बोलायचं नाही, काहीही बोलायचं नाही, पूर्णपणे आपली वाणी बंद ठेवायची, वाचा बंद ठेवायची. नाहीतर बरेचसे माणसं जपही करतात आणि दुसऱ्याला शिवाय देतात. इकडं जप करणं चालू आहे आणि इकडं शिवाय देणं चालू आहे, इकडं भांडण करणं चालू आहे, इकडं त्या बायकोला मीठच कमी झालं आहे, भाजीच तिखट झाली, भाकरीच करपून टाकल्यात, आज कच्च्याच ठेवल्यात, असं काहीतरी म्हणू त्या लेकराला तरी शिवाय देणं चालू राहतं आहे, बायकोला तरी काही म्हणणं चालू राहतं आहे, नोकरीच्या घड्याला तरी काही शिवाय देणं चालू राहतं आहे, काही ना काहीतरी अशा प्रकारे बोलणं चालू राहतं आहे आणि इकडं हातामध्ये जपमाळही चालू राहते. कबीर महाराजांनी अशा प्रकारच्या जप करणाऱ्या लोकांची निंदा केलेली आहे. जीभ फिरे मोहमाही, कर्मे फिरे माला, जीभ फिरे मोहमाही, मन तो चहूदिशी फिरे, यह तो सुमिरन नाही. कबीर महाराज म्हणतात
कर्मे फिरे माला, हातामध्ये काय फिरते? ती जपमाळ फिरते. कर्मे फिरे माला, जीभ फिरे मुहमाली, आणि जीभही फिरते तोंडात. ओम नमः शिवाय, 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 जीभही तोंडामध्ये फिरते. आणि त्याचबरोबर मनही चहुदिशी फिरे. मन शेताकडं चाललंय, आज फवारायला पाहिजे होतं, तिथलं वकरायचंही राहिलं होतं, जरा असं 4 तासानं निंदायचंही राहिलं, आज काय बाया मिळतात की नाही की, हेही मनामध्ये चालूच आहे. मनही असं चौकट फिरणं चालू आहे, हातात जपमाळही फिरणं चालू आहे, आणि तोंडात जीभही फिरणं चालू आहे. तर कबीर महाराज म्हणतात की यह तो सुमिरन नाही, याला सुमिरन म्हणता येत नाही. तोंडात जीभ फिरावं, हातात माळ फिरावं, पण मन मात्र एका ठिकाणी असावं. अशा प्रकारे मन त्या भगवान शंकराच्या ठिकाणी लावून एकाग्र चित्ताने कोणालाही काहीही न बोलता मौन धारण करून ओम नमः शंकराय ओम अशा प्रकारच्या या मंत्राचा तू सतत जप करत राहा. निश्चित भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील, भगवान शंकराचं दर्शन तुला होईल आणि तुझ्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील. आहारावर सुद्धा तू नियंत्रण ठेवावं, अशाही प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा प्रकारे सांगून वशिष्ठ महाराज त्या ठिकाणाहून निघून गेले आणि मग ती संध्या त्याच तलावाच्या काठावर बसून तपश्चर्या करायला लागली. तपश्चर्या करत असताना 4 युग निघून गेले म्हणा. एक चतुर्युगी समाप्त झाली, 4 युग संपले, तोपर्यंत तिचा जप करणं चालूच होतं मौन धारण करून. काय ती निष्ठा असेल, काय एकाग्रता असेल, थोडासा विचार करा. आणि त्याच्यानंतर मग भगवान शंकर तिच्यासमोर प्रगट झाले. तिनं मनात जसं ध्यान करत होती महादेवाचं, तशा प्रकारचे महादेव तिच्यासमोर प्रगट झाले आणि महादेवाने तिच्या अंगाला स्पर्श केला. तिने डोळे उघडून पाहिले, समोर महादेव पाहिल्याबरोबर हात जोडून नमस्कार केला. आणि तिला कळायला तयार नाही की आपण खरंच महादेवाचं दर्शन घेतो का, हे आभास आपल्याला होतोय, हे तिला काही कळायला तयार नाही. आणि त्यावेळेस मग महादेवाने सांगितलं की मी तुझ्या या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तुझ्यासमोर प्रगट झालेलो आहे, तर तुझी काय इच्छा आहे ते तू मला सांग. त्यावेळेस तिनं आपल्या सर्व इच्छा सांगितल्या. एक तर पहिली गोष्ट, कामावर नियंत्रण असावं, काम हा एका विशिष्ट वयापुरताच मर्यादित असावा, त्या कामावर अशा प्रकारचं बंधन राहावं, स्वैर काम माणसाच्या मनामध्ये निर्माण होऊ नये, ही माझी एक मागणी आहे, सगळं जगासाठी, सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी. दुसरी मागणी अशी आहे की मी पतिव्रता असावी, परपुरुषाकडे माझी इच्छा कधी होऊ नये. तिसरी एक माझी मागणी अशी आहे की माझ्याकडेही कोणी वाकड्या नजरेनं पाहू नये, जो कोणी पाहिल तो पूर्णपणे पुरुषत्वापासून वंचित होईल, अशा प्रकारची मागणी तिने केली. आणि त्यानंतर मग भगवान शंकरांनी सांगितले की तुझ्या ह्या तिन्ही मागण्या मी पूर्ण केलेल्या आहेत. माणसाच्या वयाची मर्यादा मी आज घालून देतो. माणसाचे 4 प्रकारच्या वयामध्ये फरक पडत जाईल. एक तर बाल, त्याच्यानंतर कुमारावस्था, त्याच्यानंतर तारुण्यावस्था आणि त्याच्यानंतर वृद्धावस्था. बाळावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था. तर या बालावस्थेमध्ये काम कधी निर्माण होणार नाही, कुमारावस्थेतही काम निर्माण होणार नाही, पण कुमारावस्था पूर्ण होता होता आणि तारुण्यामध्ये पदार्पण करता करता त्याच्या मनामध्ये कामभावना निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि नंतर ते तारुण्य आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये ती कामवासना राहील आणि मग वृद्धावस्था प्राप्त झाली की हळूहळू त्याच्या मनातली कामवासना आपोआप कमी होऊन जाईल. अशा प्रकारचं हे बंधन त्या कामावर एका विशिष्ट तारुण्य या वयापुरतंच मर्यादित राहील, असं मी बंधन तुझ्या इच्छेनुसार या सगळ्या जगातल्या लोकांना घालून देतो. आणि म्हणून तेव्हापासून हे अशा प्रकारचं बंधन माणसाच्या पाठीमागं लागलेलं आहे. जवळजवळ सर्व प्राण्यांना हे बंधन आहेच. आणि त्यानंतर मग दुसरी जी इच्छा होती तीही इच्छा म्हणजे तुला जो वर पाहिजे त्या वराचं नाव मला सांग म्हणले. तुला कोणता वर पाहिजे तो वर तुला मी प्राप्त करून देईन. तर तिनं सांगितलं
की ज्या पुरुषाने मला तपश्चर्या करायला सांगितलं होतं, ज्याने मला हे नियम सांगितले आणि ज्याच्या सांगण्यामुळे मी तपश्चर्या केली आणि त्याच्या सांगण्यामुळे तपश्चर्या केल्यामुळे मला तुमचं दर्शन झालं, तर तोच एक पुरुष माझ्याकरता पती म्हणून मला प्राप्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि ते वसिष्ठ ऋषीच होते मला. आणि तीही तिची इच्छा भगवान शंकरांनी पूर्ण केली. आणि तिसरी गोष्ट जे मागितली होती की कोणीही पुरुष तिच्याकडे वक्रदृष्टीने पाहू नये, तर तीसुद्धा इच्छा भगवान शंकरांनी तिची पूर्ण करून टाकली. तर अशा प्रकारे तिनेही वरदान तिला प्राप्त करून दिले. आणि नंतर सांगितलं की तू आपला देह अग्नीमध्ये अर्पण करणार होतीस, तर त्याच्यासाठी सुद्धा तुझी व्यवस्था मी केलेली आहे. एक इथून जवळच या चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर एक ऋषी आहेत. त्या ऋषींनी एक यज्ञ सुरुवात केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये ती यज्ञ जवळजवळ पूर्ण होत आला आहे आणि त्या यज्ञामध्ये तू आपला देह समर्पित करायचा आहे. काय त्या ऋषीचं नाव? मेधातिथी. मेधातिथी नावाचे ऋषी आहेत आणि त्या ऋषीने एक यज्ञ केलेला आहे, खूप मोठा यज्ञ केलेला आहे आणि तो यज्ञ जवळजवळ आता पूर्ण होत आलेला आहे. आणि त्या यज्ञामध्ये तू जाऊन आपलं हे शरीर समर्पण करून टाक आणि त्याच यज्ञामधून तुला पुन्हा दुसरा जन्म प्राप्त होईल. आणि त्या मेधातिथीला वाटेल की या यज्ञनारायणानेच आपल्याला ही कन्या दिलेली आहे आणि ही आपली पुत्री आहे, आपली मुलगी आहे, अशी भावना त्यांची निर्माण होईल आणि त्याप्रमाणे तुझा ते सांभाळ करतील. आणि मग योग्य वय झाल्याच्या नंतर तुला त्या वसिष्ठ ऋषीबरोबर तुझा विवाह होईल. अशा प्रकारची सूचना महादेवाने दिली. त्याप्रमाणे ती संध्या तिथून उठली आणि त्या चंद्रभागा नदी ज्या ठिकाणाहून निघालेली आहे तिच्या उगमस्थानापर्यंत गेली. तिथं जाऊन पाहते तर खराच मोठा यज्ञ चालू आहे आणि त्या यज्ञामध्ये जाऊन तिनं त्या अग्नीमध्ये स्वतःच्या शरीराचं समर्पण केलं, दहन केलं स्वतःच्या शरीराला. आणि तो शरीर दहन झाल्याच्या नंतर त्याच अग्नीमधून तीच पुन्हा एकदा प्रगट झाली, सुवर्णमय असं शरीर धारण करून, सोन्यासारखं असं कांतिमय, अग्नीसारखं तेजस्वी अशा प्रकारचं शरीर धारण करून त्या अग्नीमधून ती प्रगट झाली. आणि ती त्या ऋषींनी तिचा स्वीकार केला. ह्या यज्ञनारायणानेच मला ही कन्या दिलेली आहे असं समजून त्या मुलीचा स्वीकार केला आणि तिचं संगोपन करायला लागले. आणि ती कधीही धर्मकर्माच्या बाबतीत अडचण न निर्माण करणारी होती आणि म्हणून तिचं नाव अरुंधती असं ठेवलं. रुंधती आणि अरुंधती. रुंधणे म्हणजे रोध करणे, प्रतिरोध करणे, अडवणे. आणि अरुंधती म्हणजे न अडवणारी, कुठल्याही धर्मकार्याबद्दल, कुठल्याही सत्कर्माबद्दल आडवं न येणारी. नाहीतर बऱ्याचशा अशा बाया बघायला मिळतात की देवाकडे जाऊ लागले की जाऊ नका म्हणतात. कोण्या सप्त्याला पट्टी द्यायची म्हणलं की इतकी कशाला पट्टी देता, सगळे द्यायलेत काय, आपणच आधी कशाला द्यायची, सगळ्यांना देऊ द्या, गेलसाचा हिशोब दिला काय. हां, असं मध्येच काही ना काहीतरी आडवं आणणारी, तिला अरुंधती म्हणता येईल. तिला काय म्हणावं लागेल? तिला रुंधती म्हणावं लागेल, रुंधती. एखादा जर कोणी पंगत करू लागला तर त्याला काला करायलास, हे येडं लागलं काय, त्याला न करू देणार. किंवा कुठल्याही सत्कर्मामध्ये अडचण निर्माण करणारा अशा प्रकारचा जो कोणी असेल त्याला रुंधती असं म्हणतात. आणि ही कन्या जी आहे कोण्याही सत्कर्माला आडवी न येणारी असल्यामुळे हिला अरुंधती अशा प्रकारे हिचं नाव ठेवावं असं त्या ऋषींनी ठरवलं. अरुंधती हे तिचं नाव ठेवलं. आणि नंतर पुन्हा ती लहानपणापासून त्यांच्या जवळ राहिली, अनेक संस्कारांनी युक्त झाली आणि मोठी वयस्कर झाल्याच्या नंतर वसिष्ठ ऋषीबरोबर तिचं लग्न लावून देण्यात आलं. अशा प्रकारची त्या संध्येची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे, अतिशय सुंदर अशा प्रकारची. किती वाजले?
हम्म. तर पुढे एकदा ब्रह्मदेवाच्या मनामध्ये असं आलं, सगळ्या देवांना वाटायला लागलं की महादेवाचं लग्न व्हावं. महादेव तर कैलास पर्वतावर तपश्चर्या करत बसलेले होते, ध्यानमग्न झालेले होते. त्यांना जगाचं काही भान नव्हतं. कोण काय करते कोण काय नाही याची कल्पना त्यांना नाही. आणि अशा प्रकारे निवांत आता हे सगळे कामं जे त्याच्याकडे सोपवून दिलेत आणि महादेव निवांतच झालेले आहेत. त्यांना आता काही अडचण राहिली नाही. आणि म्हणून ते कैलास पर्वतावर जाऊन निवांत अशी तपश्चर्या करू लागले. आणि इकडे सगळ्या देव लोकांना चिंता निर्माण झाली की महादेवाचं लग्न झालं पाहिजे. तपश्चर्या करते वेळेस ते कोणाची हां, तप करते वेळेस मंत्र कोणता ते महादेवानं होय. वा वा वा, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता सगळे महादेवाची तपश्चर्या करायला आहेत. आता महादेवानं कोणाची करा आहे की नाही? मजेशीर प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की महादेव हे नेहमी आत्मचिंतनामध्येच तन्मय असतात. आत्मचिंतन त्यांचं जे स्वरूप, स्वतःचं जे स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप, परब्रह्मस्वरूप, त्या परब्रह्मस्वरूपाचं चिंतन करण्यामध्ये ते तल्लीन झालेले असतात. ते दुसऱ्या कोण्या देवाचं चिंतन करणार ते आत्मचिंतन म्हणतो की नाही आपण त्याला, आत्मचिंतन. आत्मारामाचं ध्यान. आणि आत्माराम म्हणजे दुसरा तिसरा कोण आहे? ते स्वतःच. आणि अशा प्रकारे आत्मध्यान करत असताना, स्वस्वरूपाचं चिंतन करत असताना, स्वस्वरूप चिंतन म्हणजे परब्रह्मचिंतन, परब्रह्माचं चिंतन करत असताना इकडे सगळ्या देवलोकांना चिंता निर्माण झाली की महादेवाने आता काय करायला पाहिजे? लग्न करायला पाहिजे. का तर या जगामध्ये काही असुर असे निर्माण झाले होते, काही राक्षस निर्माण झाले होते की जे राक्षस त्या महादेवाच्या काही राक्षसांनी तर असं वरदान मागून घेतलं होतं की महादेवाच्या पोराच्या हातानं मरण यावं. बघा आधी महादेवाचं लग्नच नाही, ते बुवा लग्नच करते की नाही की कोणाच ठाऊ. आणि त्यांनी वरदान मागून घेतलं होतं की महादेवाच्या पोराच्या हातानं आपलं मरण यावं. तर त्याच्यासाठी सुद्धा महादेवाने लग्न करणं हे गरजेची गोष्ट निर्माण झाली होती. आणि म्हणून सगळ्या देवलोकांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन घराणं केलं की म्हणजे ब्रह्मदेवा काहीही करा पण महादेव लग्न करतील अशी काहीतरी तडजोड करा. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणले आपल्याकडे आहे ना, कामदेव आहे, त्याची पत्नी रती आहे, अजूनही त्याच्या मदतीला आपण काही काही देऊ, साहित्य देऊ. आणि त्या महादेवाला मनामध्ये कामविकार निर्माण करायला भाग पाडू आपण. तर गंमत अशी झाली की त्या कामदेवाला, त्या रतीला सोबत वसंत ऋतू दिला, त्याच्यासोबत ते मलयागिरी पर्वतावरचा सुगंध दिला म्हणून पाठवून. आणि असे हे सगळे वातावरण निर्माण केलं त्या ठिकाणी की महादेवाच्या मनामध्ये कामवासना निर्माण व्हावी. अशा प्रकारचं सर्व वातावरण निर्माण झालं. ते वातावरणावरच असते बरं काय. माणसाच्या मनामध्ये भक्ती निर्माण व्हायचं झालं की तसं ते वातावरण निर्माण करावं लागते आधी, आहे की नाही. लाऊडस्पीकर लावणे, मंडप सजविणे, ते मंदिर धुवून काढणे आपण सप्त्याच्या आधी करता की नाही, ते वातावरण निर्मिती आहे की नाही. पॉम्पलेटच छापणे, चौकड पाठवणे, हे ते वातावरण निर्मितीचं हे काम करते. आणि हे वातावरण निर्मिती झाली की मग ते सप्ताह करायला सोपं जाते पुढे. तसंच महादेवाच्या ठिकाणी मनामध्ये कामभावना निर्माण करण्याकरता, म्हणून वातावरण निर्माण करण्याकरता हे पहिल्यांदा वसंत ऋतू पाठवला. त्या वसंत ऋतूने सगळे झाडं हे ते फुलवले, फुलन फळन, ते मध गळायला लागला, मधमाशा गुंजारव करायला लागल्या, कोकिळा गायन करायला लागल्या, मोर नाचायला लागले.
असं सगळं मनोरम वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. आणि त्याच्यानंतर मग ते मलयागिरीवरचा सुगंध त्या ठिकाणी सुटायला लागला. मलयागिरीवरचा सुगंध म्हणजे कसा राहते, मलयागिरी पर्वतावर चंदन येतात मला. आणि ते मलयागिरी पर्वत कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटकमध्ये आहे. मल्लिकार्जुन. हां मल्लिकार्जुन. हां, मल्लिकार्जुनही म्हणतात. तर तिथं ते चंदन आहे. ते चंदन इकडं तिकडं कुठेही येईना, त्या चंदनाचा सुगंध सुटते म्हणा. असं मलयागिरी चंदन म्हणतात त्याला. आणि त्याच चंदनाचा चोर होता ते तस्कर, काय नाव त्याचं? पुष्प. वीरप्पन. वीरप्पन. हां वीरप्पन आहे. हां, वीरप्पन विषय असं. ते कर्नाटकमधलाच होता की ते कर्नाटकमधलंच होता. ते मलयागिरी चंदन कर्नाटकमध्ये मिळते आपल्याला. हे आपल्या इकडे चंदन हे उगं गावरान चंदन, हे काही ओरिजिनल चंदन नाही. तर ते खरा चंदन. तर त्या चंदनाचा सुगंध त्या महादेवाच्या जवळ पसरायला लागला. आता तिथं त्या हिमालयावर चंदन नाही, फिंदन नाही, काही बी नाही, पण तिथं तो सुगंध दरवळायला लागला. हे त्या ब्रह्मदेवाची करणी म्हणा. आणि अशा प्रकारे सर्व वातावरण तिथं तयार झालं. आणि मग मदन त्या महादेवाच्या जवळ जाऊन त्याने ते आपले बाण सोडायला सुरुवात केली. ते बाण महादेवाला काही बी करायला तयार नाहीत. महादेव आपले ध्यानस्थ बसलेले, हा नाही हो नाही. ते बाण यालेत, महादेवाच्या जवळ पडालेत, त्या बाणाचा काही परिणाम होईना. एक बाण सोडला त्याचा काही परिणाम झाला नाही, दुसरा बाण सोडला त्याचाही परिणाम झाला नाही, तिसरा सोडला, एकापेक्षा एक भारी बाण. तुमच्या आमच्यासारख्याला तर बाणाची गरज नाही. तुम्हाला आम्हाला बाण लागणार. त्या मदनाच्या अंगावरचं नुसतं वारही जरी आलं तरी मोकळं झालं आपल्याला. तर महादेवाच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल व्हायला तयार नाही. त्यावेळेस थकून भागून तो मदन पार असा शक्तिहीन झाला. आणि तो परत ब्रह्मदेवाकडे आला. आणि ब्रह्मदेवाला त्यानं सांगितलं की म्हणले नाही, म्हणले सगळं करून बघितलं पण काही जमणार झाले, काही जमायला तयार नाही. मग आता काय करावं? मग त्यावेळेस भगवान विष्णूकडे हे सगळे घराणे घेऊन गेले. भगवान विष्णूला म्हणायला लागले, ब्रह्मदेव म्हणायला लागले की महादेवाने लग्न करावं, असं काहीतरी करा तरच आपलं काहीतरी ठीक आहे, नाही तर आपली काही धडगत नाही. तर त्यावेळेस पुन्हा भगवान विष्णूने सांगितलं की हे पहा ब्रह्मदेवा, तुम्हाला कसं ध्यान नाही म्हणले? ज्यावेळेस महादेवाने उजव्या भागापासून मला निर्माण केलं, डाव्या भागापासून तुम्हाला निर्माण केलं, आणि पुन्हा सांगितलं की ब्रह्मदेवाच्या कपाळापासून पुन्हा एकदा मी जन्माला येईन. आणि त्याच वेळेस सांगितलं की बाबा माझ्या शरीरापासून निर्माण झालेली एक शक्ती, त्या शक्तीपासून एक लक्ष्मी नावाची स्त्री उत्पन्न होईल, ती विष्णूला मिळेल. सरस्वती नावाची स्त्री उत्पन्न होईल, ती ब्रह्मदेवाला मिळेल. आणि सती नावाची एक स्त्री उत्पन्न होईल, पार्वती नावाची, ती त्या महादेवाला, त्या शंकराला मिळेल. अशा प्रकारचं त्याच वेळेस आपल्याला सांगितलं म्हणजे त्या महादेवाने. आणि ते तुमच्या कसं ध्यानात नाही. तर तुम्हाला आता हे एक काम करावं लागेल की ती सती जी आहे, ती महादेवाची जी शक्ती आहे, ती शक्ती कशा प्रकारे जन्म घेईल हे आधी बघा. शक्तीला आधी जन्म घ्यायला भाग पाडा. आणि शक्तीनं जर जन्म घेतला तरच त्या शक्तीच्या तपश्चर्येमुळं महादेव काय करतील? लग्न करायला तयार होतील. ते असं दुसऱ्या कोण्याही उपायाने वश होणारे किंवा खाली येणारे नाहीत. तर त्या ठिकाणी महादेवाची आराधनाच करावं लागेल, महादेवाची उपासनाच करावं लागेल. तरच महादेव त्याच्या उपासनेवर, त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला वर देण्याकरता येतील. आणि मग त्या वर द्यायला आले की त्यांना ते वर मागून घ्यावं लागेल. अशा प्रकारची युक्ती तुम्हाला करावं लागेल असं भगवान विष्णूने सांगितलं. आणि भगवान विष्णू निघून गेले. इकडे ब्रह्मदेवाने मग त्या दक्ष प्रजापतीकडे गेले. ब्रह्मादिक देव सगळेच्या सगळे दक्ष प्रजापतीला म्हणायला लागले की तुम्ही त्या देवीची आराधना करा, त्या शक्ती मातेची उपासना करा, आणि ती शक्ती तुमच्या पोटी सती रूपाने
तुमची कन्या होऊन ती जन्माला येईल आणि ती जन्माला आल्याच्या नंतर तीच महादेवाला प्राप्त होईल. महादेव तुमचे जावई होतील. अशा प्रकारची भविष्यवाणी भगवान विष्णूंनी सांगितलेली आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही तपश्चर्या करा आणि त्या देवीला प्रसन्न करून घ्या असं त्या दक्ष प्रजापतीला सांगितलं. आणि त्या दक्ष प्रजापतीने सुद्धा देवीची खूप मोठी आराधना केली, खूप मोठी उपासना केली. त्या देवीचे अनेक रूपवर्णन केलेले आहेत. जसं नवरात्रामध्ये 9 प्रकारच्या रूपाचं पूजन केल्या जाते. 9 रात्रीमध्ये 9 प्रकारच्या देवीची पूजा केली जाते. तर त्याचप्रमाणे त्या दक्ष प्रजापतीने सुद्धा अनेक रूपाने त्या देवीची आराधना केली, देवीच्या मंत्राचा जप केला. ओम ऐं क्लीं ह्रीं चामुंडाये विच्चय अशा प्रकारचा ते देवीचा मंत्र आहे. त्यालाच नवान्न मंत्र असं म्हणतात. नवरात्रीमध्ये या मंत्राचा जप करायला पाहिजे. या मंत्रामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. हे सगळं अनुभव घेऊन बघण्यासारख्या गोष्टी आहेत. कुठलीही इच्छा आपली पूर्ण होण्याकरता केवळ या मंत्राचा 108 जप केला तरी खूप झालं. आपली ती इच्छा पूर्ण होते अशा प्रकारचं सामर्थ्य या एका देवीच्या मंत्रामध्ये आहे. पण त्याच्याकरता ते नवरात्रीचा काळ असावा लागतो. ते उपास वगैरे आपल्याला सगळे त्या देवीच्या नियमाप्रमाणे धरावं लागतात आणि मग या मंत्राचा जप करावा लागतो. घरात इकडे इकडे सरकून खा, व्यासपीठ लहान आहे, पडायला लागलं. ते काय व्हायले, तिकडचं अक्षर मला दिसना झाले म्हणून इकडं वडावं लागलं असं. कमी जास्त व्हायला. हां, ते अलीकडचं आलं की असं पलीकडचं पाहावं लागलं. हां, व्यासपीठ हाय पण ते जरा मोड का आहे म्हणून आणलं नाही. मोडलं एका जागी. तर काय सांगू लागलो मी, देवी देवी म्हणजे अशी काही वेगळी वस्तू नाही. महादेवाचाच तो एक भाग आहे. शिव आणि शक्ती हे 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाहीत. आता बरेचसे लोक त्या देवीचा तिरस्कार करतात. तिरस्कार करण्यासारखी ती गोष्ट नाही म्हणत. भगवान शंकराचीच ती अर्धांगिनी आहे. आता भगवान शंकराची अर्धांगिनी आहे. आता अर्धांगिनी असलेल्या त्या देवीचा जर तिरस्कार केला तर महादेवाचाच तिरस्कार केल्यासारखा झाला आहे की नाही. एखाद्याच्या बायकोचा अपमान करणे आणि त्याला मोठेपणा देणे म्हणजे त्याचाच अपमान झाला की नाही. त्या बाईचा अपमान झाला म्हणजे त्याचा अपमान झाला. असाच प्रकार आहे. म्हणून देवीसुद्धा तिरस्कार करण्यासारखी नाही. त्या देवीचीही भक्ती करायला सांगितलेली आहे. आमच्या संतांनी त्या देवीचं वर्णनही केलं आहे. अनादि अंबिका भगवती बोधपर्णी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती असं आमच्या तुकाराम महाराजांनी वर्णन केलं आहे. अनादि अंबिका प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाचे करावया झाडणे भक्ता लागी तो पावसी निर्वाणी. असे त्या देवीचे बरेचसे अभंग आपल्या संतांनी लिहिलेले आहेत. त्या ते देवीची उपासना करायला सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे त्या देवीची आराधना केली त्या दक्ष प्रजापतीने आणि मग ती देवी प्रसन्न झाली. देवी म्हणजे एक प्रकारची ती माता आहे, आई आहे. त्या देवीला माता म्हणतात की नाही. शेरोवाली माँ, जय माता, जय माता दी, शेरोवाली माँ, जय माँ आंबे, आई आंबे असे वगैरे. आंबा हे सुद्धा नाव माय या अर्थानेच आंबा म्हणतात तिला. आंबा, आंबा या शब्दाचा अर्थ काय, माय. वासरू गाईचं आरडताना कसं आरडत आहे, आंबा म्हणूनच आरडत आहे ते, आंबा. आणि त्याच्यापासूनच माय शब्द तयार झाला. त्या गाईच्या वासराचा ऐकून ऐकून आंबा शब्द तयार झाला आणि तो आंबा शब्दच पुढे मा शब्दामध्ये रूपांतरित झाला. म्हणून आंबा, मा, माय हे मायवाचक शब्द आहेत.
मग ते मदर शब्दसुद्धा मायवाचकच आहे की. मदर शब्दामध्ये सुद्धा म सुरुवातीला म आहेच की, मदर. तर अशा प्रकारे ती अंबा आहे, आई आहे. आणि आई म्हटल्याच्या नंतर बापापेक्षा लवकर प्रसन्न होणारी कोण असते, माय की बाप? लवकरात लवकर दोन्हीपैकी कोण प्रसन्न होईल, बाप का माय? माय लवकर प्रसन्न होते. म्हणून महादेवापेक्षाही लवकर प्रसन्न होणारी कोण आहे, ती दुर्गा माता आहे, ती अंबा आहे. तर अशा प्रकारे त्या दक्ष प्रजापतीच्या समोर ती देवी प्रगट झाली. सिंहावर बसलेली आहे, अष्टभुजा आहे, तिच्या एका हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये कमलपुष्प आहे, एका हातामध्ये असं वरदान देण्याचा हाताचा असं वरदान दिलेला हात एक आहे. अशा प्रकारे त्या हाताची अशी ती योजना सांगितलेली आहे. सिंहावर बसलेली आहे आणि तिने आपले केस मोकळे सोडलेले आहेत आणि दिसायला अतिशय सुंदर आहे. सुंदर अशा प्रकारची साडी तिने, साडी म्हणजे लुगडं बरं काय, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे लुगडं तिनं नेसलेलं आहे. साडी म्हणजे ते बिना काष्ट्याची साडी, त्याला साडी म्हणतात. ही बिना काष्ट्याची साडी नाही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बिना काष्ट्याचं काहीच घालायचं नसते, असा नियम आहे. आणि ज्या कोणाला काष्टा नाही त्या माणसाला नागवं समजल्या जातं. ते माणसं कसे असतात, नागवे असतात. आणि नागव्या अवस्थेमध्ये एक पाऊल जरी उचलून टाकला तरी गोहत्येचं पातक लागते म्हणून मदन महाराजांनी सांगितलं होतं. नागव्या अवस्थेमध्ये एक पाऊल जरी उचलून टाकला तरी गोहत्येचं पाप लागतं. म्हणून नागव्या अवस्थेमध्ये चालायचं नाही. मग आता नागवं कोणाला म्हणावं, तर ज्याला काष्टा नाही ते नागवं. मग आता काष्टा कोणाकोणाला नाही, तर बरेच गोष्ट होतात असे, आहे की नाही. बिना काष्टेवाले, पॅन्टाला काष्टा आहे का, नाही. साडीला काष्टा नाही. मुसलमानाला काष्टा नाही. बरेचसे लोक घरी आपलं लुंगी लावून राहतात, त्याला काष्टा. बरेचसे लोक टावेल गुंडाळून राहतात, त्याला काष्टा. असे बरेच नागवे लोक आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. तर सोडा. तर साडी नेसलेली आहे सुंदर अशा प्रकारची त्या देवीने. साडी म्हणजेच आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं लुगडं, काष्टा घातलेलं लुगडं, नऊवारी. आणि ती देवी प्रसन्न झाली, समोर प्रगट झाली. त्या देवीला नमस्कार केला दक्ष प्रजापतीने आणि तिला अंबा म्हणून, आई म्हणून हाक मारली आणि म्हणायला लागले की तू माझ्या पोटी अवतार धारण करावा आणि माझ्या पोटी अवतार घेतल्याच्या नंतर तुला भगवान शंकराची प्राप्ती होईल, भगवान शंकराबरोबर तुझा विवाह होईल. सगळ्या देवलोकांची इच्छा आहे, सगळ्या प्रजेची इच्छा आहे. अशा प्रकारची ही घटना घडावी आणि हे माते सगळ्यांची इच्छा पूर्ण तू करणं गरजेची गोष्ट आहे आणि म्हणून तू माझ्या पोटी जन्माला ये. अशा प्रकारची प्रार्थना त्या दक्ष प्रजापतीने केली. आणि त्यावेळेस त्या देवीने सांगितलं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू मागशील ते मी द्यायला तयार आहे आणि मी तुझ्या पोटी यथावकाश योग्य समयी मी तुझ्या पोटी अवतार धारण करीन. अशा प्रकारे त्या देवीनं सांगितलं. आणि नंतर ती देवी तो दक्ष प्रजापती पुन्हा आपल्या घरी परत आला. परत आल्याच्या नंतर काही दिवसानंतर त्याच्या पत्नीला दिवस गेले असं वर्णन आहे आणि त्या पत्नीचं तेजही असं विलक्षण दिसायला लागलं. त्यावेळेस त्याला वाटायला लागले की नक्कीच ती देवी आपल्या पत्नीच्या उदरामध्ये आलेली आहे. आणि मग हळूहळू दिवसामासाने ते गर्भ वाढायला लागला. 10 महिने पूर्ण झाले असं वर्णन आहे. 10 महिने पूर्ण झाले आणि 10 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर अचानक ती देवी त्या प्रसूतिगृहामध्ये त्या आईच्या समोर, त्या दक्ष प्रजापतीच्या पत्नीच्या समोर प्रगट झाली. योनीद्वारा जन्म झाला नाही, तर ती अचानक समोर प्रगट झाली आणि तिनं सांगितलं की माझ्याकरता तुम्ही केलेली तपश्चर्या ती आज फलीभूत झालेली आहे
आणि त्या तपश्चर्येचंच फळ आता हे तुम्हाला प्राप्त होत आहे आणि मी तुमच्या घरी अवतार घेऊन आलेली आहे आणि हे सांगण्याकरताच मी हे मोठं रूप धारण केलं आहे. आता मी पुन्हा बालरूप धारण करील अशा प्रकारे सूचना करून ती पुन्हा लहान जन्मलेल्या बाळकाप्रमाणे झाली. आणि त्यावेळेस दक्ष प्रजापतीने खूप मोठा उत्सव केला. सगळ्या लोकांना निमंत्रण वगैरे दिलं. देव लोकांना आनंद झाला. ब्रह्मादिक देव उत्सव साजरा करायला लागले. सगळ्या जगामध्ये अशा प्रकारचा आनंद साजरा व्हायला लागला. अशी ती पार्वतीच्या जन्माची कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर विस्ताराने अशा प्रकारची ही कथा सांगितलेली आहे. पण आपण वेळेच्या अभावी अगदी थोडक्यात ही कथा या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि उद्याच्या कथेमध्ये बहुतेक आपण भगवान शंकराच्या लग्नापर्यंत जाऊ असं वाटालं आहे. पण आता काय काय होते की बघू. तर आजची कथा आपण या ठिकाणी पूर्ण करूया. झालेली सेवा माधवांच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.